हाय फ्रेंड्स, मुक्ताज जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेअंतर्गत बेस्ट हा जो उपक्रम आहे, या बेस्टमार्फतनं इलेक्ट्रिसिटी आणि वाहतूक सेवेची सेवा संपूर्ण मुंबई शहरासाठी पुरवली जाते. तर यामध्ये जी बेस्ट वाहतूक आहे, त्यामध्ये वाहक या पदासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. साधारणपणे 364 जागा आहेत. त्या संदर्भात मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये पात्रता वगैरे सगळं काही सांगितलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत माहीत आहे का? की या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे? या परीक्षेमध्ये कोणते विषय आहेत? एकूण किती प्रश्न येणार आहेत? परीक्षा कोण घेणार आहे? म्हणजे कोणती कंपनी ही परीक्षा घेणार आहे? ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. आणि याचं वेतन, पहिलं वेतन म्हणजे दर 36,000 रुपये असणार आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि पात्रता 10वी वगैरे दिलेली आहे. त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे. बॅच बिलला लागतो आणि 10वी दिलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त बेस्ट भरती 2026 एक्झाम पॅटर्न किंवा बेस्ट भरती 2026 सिलॅबस याची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. कारण ना बऱ्याच जणांना कन्फ्युजन झालेलं आहे की नेमके प्रश्न किती विचारले जाणार आहेत. काही जण म्हणत आहेत 40 येणार आहेत, काही जण म्हणत आहेत 30 येणार आहेत. तर नेमके किती येणार आहेत ते मी तुम्हाला एक्झॅक्ट या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला बेस्ट वाहक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बेस्ट वाहक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस भरपूर प्रश्नही अभ्यासासाठी दिलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न येणार आहेत तसं सगळं यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तर आता आपण परीक्षेच्या संदर्भात माहिती पाहूयात. तर सर्वात आधी एक लक्षात ठेवा, ही जी परीक्षा आहे ना, ही TCS या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे? तर TCS या कंपनीमार्फत घेतली जाणार आहे. आता आपण याचं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, एकूण प्रश्न किती असणार आहेत, विषय कोणकोणते असणार आहेत, ती सगळी माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पाहता की बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी म्हणजे CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या प्रकारची असेल. या परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल. कोणते विषय आहेत? तर त्याच्यामध्ये अंकगणित आहे म्हणजे मॅथमॅटिक्स, बुद्धिमत्ता चाचणी करायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. त्यानंतरचं आहे भाषा ज्ञान. भाषा ज्ञानमध्ये त्यांनी 2 विषय दिलेले आहेत. एक आहे मराठी व्याकरण आणि दुसरं आहे इंग्रजी व्याकरण. म्हणजे आपल्याला एकूण 4 विषय आहेत पहा. मॅथमॅटिक्स म्हणजे अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. पण आता विषय जरी 4 असले तरी प्रश्न किती येणार आहेत माहीत आहे का? ते समजून घ्या. तिथे खूप जणांचा गोंधळ झालेला आहे. तर प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी ही 10 गुणांची असेल. म्हणजे प्रत्येक विषयाला 10 गुण असतील. म्हणजे अंकगणितला 10 गुण आहेत, सामान्य ज्ञान व चालू घडामोडीला 10 गुण आहेत आणि भाषाज्ञान व भाषाज्ञानमध्ये मराठी व इंग्रजीला 10 गुण आहेत. तर चाचणी परीक्षेत पात्र ठरण्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. याचा अर्थ काय माहीत आहे का? तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त 30च प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या 30 प्रश्नामध्ये 10 गुण गणिताचे असणार आहेत, 10 प्रश्न सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचे असणार आहेत आणि 10 प्रश्न हे मराठी व इंग्रजी व्याकरण. त्याच्यामध्ये 5 मराठी व्याकरण आणि 5 इंग्रजी व्याकरणाचे असतील. असे एकूण 30 प्रश्न असतील. पण याच्यामध्ये काय केले त्यांनी माहीत आहे का? पात्र होण्यासाठी कमीत कमी अट काय दिलेली आहे की या अंकगणितामध्ये कमीत कमी 10 पैकी 3 गुण मिळाले पाहिजे. सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमध्ये कमीत कमी 10 पैकी 3 गुण मिळाले पाहिजे. भाषा ज्ञान म्हणजे मराठी व इंग्रजी दोन्ही मिळून 10 पैकी 3 गुण मिळाले पाहिजे. हे झालं प्रत्येक विषयाची पात्रता. काय म्हणत आहे मी की प्रत्येक विषयामध्ये 10 पैकी कमीत कमी 3 गुण मिळालेले पाहिजे आणि 30 पैकी एकूण कमीत कमी 12 गुण मिळालेले असतील तरच तुम्ही पात्र व्हाल. याचा अर्थ काय माहीत आहे का? समजा तुम्हाला या परीक्षेमध्ये 30 पैकी 12 गुण आहेत. पण अंकगणितमध्ये 10 पैकी फक्त 2च गुण मिळाले तर तुम्ही पात्र नाहीत. लक्षात येतंय?
जर तुम्हाला अंकगणित, सामान्य ज्ञान, भाषा ज्ञान म्हणजे हे जे 3 विषय दिलेले आहेत, त्या प्रत्येक विषयामध्ये 10 पैकी 3 गुण असतील आणि एकूण गुण 30 पैकी कमीत कमी 12 असतील, तर आणि तरच तुम्ही पुढच्या जे काही स्किल टेस्ट होईल वाहकची, त्यासाठी पात्र व्हाल. पण याचा अर्थ 30 पैकी 12 गुण मिळाले आणि प्रत्येक विषयामध्ये 3-3 गुण मिळाले, म्हणजे तुम्ही पात्र झालात असं होत नाही बरं का. मेरिट लागतं. माझा अंदाज आहे की 30 पैकी साधारणपणे एक 25च्या आसपास किंवा 23-24 म्हणजे 23-24-25 यापैकीच कुठलं तरी मेरिट लागेल. 30 पैकी तुम्हाला कमीत कमी 23 म्हणजे 25 व त्यापेक्षा जास्त असतील तर सेफ स्कोर आहे. मग तसं 23-24 पर्यंत पण खाली कट ऑफ येऊ शकतो. आणि हे मी रॉ मार्कांच्या आधारे सांगत आहे. कारण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा होणार आहे. त्याचं नॉर्मलायझेशनसुद्धा होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुमच्या लक्षात आले एकूण प्रश्न 30च आहेत. प्रत्येक विषयाला 10-10 गुण आहेत आणि त्या 10 पैकी कमीत कमी 3 गुण मिळाले पाहिजे प्रत्येक विषयामध्ये आणि एकूण 30 पैकी 12 गुण मिळाले पाहिजे. म्हणजे तुम्ही पुढच्या याच्यासाठी पात्र होता. म्हणजे तुम्हाला 30 पैकी 18 गुण आहेत. पण समजा इंग्रजी भाषेमध्ये 10 पैकी फक्त 2च गुण आहेत. म्हणजे भाषामध्ये मराठी आणि इंग्रजीचे. तरी तुम्ही पात्र होत नाहीत. म्हणजे मला वाटतं आता तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. तर परत एकदा सांगतो की अंकगणितावर 10 गुण 10 प्रश्न असतील. सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवर 10 प्रश्न. भाषा ज्ञान मराठी आणि इंग्रजी मिळून 10 प्रश्न. असे 30 प्रश्नांचाच पेपर होणार आहे. आणि 30 पैकी कमीत कमी 12 गुण मिळाले पाहिजे तर तुम्ही पुढे क्वालिफाय होता. आणि ते 12 पण गुण मिळवताना अंकगणितमध्ये 10 पैकी 3 गुण मिळाले पाहिजे. सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमध्ये 10 पैकी 3 गुण मिळाले पाहिजे आणि भाषा ज्ञानमध्ये सुद्धा 10 पैकी 3 गुण मिळाले पाहिजे. असं ते परीक्षेचं स्वरूप आहे. आणि विषयाचे नावंसुद्धा मी तुम्हाला सांगितलेत. जरी 10-10 प्रश्न येणार असले तरी आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे गणितामध्ये येणारे सगळे टॉपिक करावं लागतील. सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी तर सगळे आहेतच. आणि भाषा ज्ञान चाचणीसुद्धा म्हणजे मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचे सगळे टॉपिक करावे लागतील. त्यातल्या त्यात महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत त्यावर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगतो की या 3 विषयांमध्ये कोणते महत्त्वाचे टॉपिक करायचे आहेत, ज्याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जातील. आता ही जी बेस्टची परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे कमीत कमी 5 प्रश्न तरी तुम्हाला येतील. कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10 पैकी 5 तरी प्रश्न चालू घडामोडीचे येतील. त्यासाठी आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये चालू घडामोडी ई-बुक दिलेलं आहे पहा. त्याची किंमत फक्त 100 प्लस GST आहे आणि याच्यामध्ये 1 वर्षाच्या चालू घडामोडी मी दिलेल्या आहेत. म्हणजे 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या 1 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. आणि जर तुम्ही बेस्ट रेकॉर्डेड रुडो कोर्स घेतला तर त्यामध्ये ह्या चालू घडामोडी ऑलरेडी दिलेल्या आहेत. मग तुम्हाला सेपरेट घ्यायची गरज नाही. पण तुम्ही बेस्ट रेकॉर्डेड रुडो कोर्स नसेल घेतला तर हे चालू घडामोडी ई-बुक तुम्ही घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.